खरं तर पन्हागडाचं आणि महाराजांच्या इतिहासाचं, मध्ययुगीन इतिहासाचं खूप वेगळं एक महत्त्व आहे. आणि म्हणून पन्हागडाला मध्ययुगामध्ये दख्खन दौलत म्हटलं जायचं. आणि महाराजांनी सुद्धा त्यावेळेला उल्का शस्त्र म्हणजे अग्निबाण वापरलेत त्यावेळेला. आणि मावळ्यांनी छापा टाकून एका दिवसामध्ये पन्हागड जिंकून घेतलाय. म्हणून महाराजांनी मशालीच्या उजेडात, त्यावेळेला चंद्रज्योती असायच्या, त्यांचा खूप मोठा प्रकाश पडायचा, त्यावेळेला मशाली असायच्या, मेहताबा असायच्या, म्हणजे ही सगळे त्यावेळीचे प्रकाश टाकणारी साधनं आहेत. तर ती सगळी साधनं लावून महाराजांनी रात्रीच्या रात्री पन्हागडाची शोभा पहिली असं प्रमाण. हा वेढा किती कडक होता तर परमानंद म्हणतोय की या वेड्यातून पिपिलिका सुद्धा म्हणजे मुंगी सुद्धा आत बाहेर करू शकत नाही, इतका कडक वेढा सिद्धीजवळनं घातलेला होता. स्वतः राजमाता जिजाऊ साहेब ह्या वेढा फोडायला तयार झालेल्या होत्या. महाराजांनी पन्हागडावर निघताना फक्त 600 पदाती, 2 पालख्या आणि 2 घोडे एवढंच घेऊन महाराज पन्हागडातून बाहेर पडले. पूर्णपणे महाराज त्या या निसटून जाण्यामध्ये, सुटकेमध्ये यशस्वी झाले. आणि त्याच्यामध्ये मग शिवाकाशीदांचं बलिदान झालं, ते धारातीर्थी पडले, बाजीप्रभू धारातीर्थी पडले, अनेक मावळे धारातीर्थी पडले. त्यांची नावं इतिहासाला आपल्याला अजून आपण सांगू शकत नाही. नमस्कार, फोर मोर थॉटच्या आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा एपिसोड आपला असणार आहे पन्हाळगडाचा वेढा आणि त्यातून महाराजांची सुटका. या विषयावर आपण बोलताना विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचा आणि महाराष्ट्राचा आद्य दैवत आहे. त्यांचा जीवन प्रवास हा आपल्या सगळ्यांसाठीच एक प्रेरणादायी आहे. या जीवन प्रवासातील एक सुवर्ण पान आपण आज उलगडणार आहोत आणि ते म्हणजे पन्हाळगडाचा वेढा आणि त्यातून महाराजांची सुटका. आणि हे सर्व आपण उलगडणार आहोत ते इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सरांकडून. इंद्रजित सावंत सर आपल्या सर्वांना माहितीच आहेत. त्यांची अनेक ऐतिहासिक पुस्तके आपल्याला माहिती आहेत आणि त्यांचा इतिहासातील गाढा अभ्यास आणि विशेषतः महाराजांबद्दल असणारा त्यांचा गाढा अभ्यास आपल्या सर्वांनाच माहिती. सो आजचा एपिसोड आपण त्यांच्यासोबत सुरू करणार आहोत. अच्छा, या एपिसोडमध्ये सरांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. आज आपण पन्हाळगडावरती बोलणार आहोत. पन्हाळगडाचा वेढा आणि त्यातून महाराजांची सुटका याच्यावर आपण बोलणार आहोत. पण पन्हाळगडाचं नातं शिवाजी महाराजांशी खूप क्लोज होतं असं म्हणलं जातं. त्यांच्या खूप जवळचा किल्ला हा होता असं म्हणलं जातं. मग असं कितीसं वास्तव्य त्यांनी गडावरती केलं होतं? शिवाजी महाराजांचं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये साधारण दोन वर्ष जर धरली, म्हणजे 365 असे दिवस आपण धरायला पाहिजे 2 वेळा. म्हणजे असं 2-2.25 वर्षाचं वास्तव्य पन्हागडावर राहिलेलं आहे. म्हणजे पन्हागडाला शिवाजी महाराजांचं खूप काळपर्यंत महाराज त्या गडावर राहिलेले आहेत. खरं तर पन्हागडाचं आणि महाराजांच्या इतिहासाचं, मध्ययुगीन इतिहासाचं खूप वेगळं एक महत्त्व आहे. त्याच्यामध्ये पन्हाळा हा शिवाजी महाराजांनी जिंकला तो 1659ला, पण त्याच्या अगोदर सुद्धा पन्हागड हा प्राचीन काळापासून प्रख्यात होता. प्राचीन काळापासून अत्यंत महत्वाचा दुर्ग, अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणून पन्हागडाचं स्थान आहे. आणि ते स्थान संपूर्ण भारतात होतं. शिवाजी महाराजांच्या वेळेला मध्ययुगामध्ये हा किल्ला आदिलशहाकडे होता आणि आदिलशहानं स्वतःची, आदिलशहाची राजधानी आपल्याला माहित आहे आताचं विजयपूर आणि जुनं विजापूर, तर विजापूरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये होतं. पण आदिलशहाचं निर्वाणीचं आश्रयस्थान किंवा आदिलशहाचा सगळ्यात मोठा त्याच्यावर संकट आलं तर ते राहण्याचं ठिकाण हा पन्हागड होता. आणि म्हणून पन्हागडाला मध्ययुगामध्ये दख्खन दौलत म्हटलं जायचं. आता हे दख्खन दौलत त्याचं नाव पन्हागडाला जे पडलेलं होतं त्याचं कारण असं आहे की नर्मदेच्या दक्षिणेकडं, दक्षिण भागाला भारताचे जे 2 नॅचरल भाग झालेले आहेत, नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा उत्तर हिंदुस्थान आणि खालचा जो भाग आहे त्याला दख्खन म्हटलं जायचं. आणि त्या दख्खनचं जे महत्वाचं ठिकाण जे कुठलं आहे तर ते पन्हाळा होतं आणि म्हणून त्याला दख्खन दौलत म्हटलं जायचं पन्हाळ्याला.
पन्हाळ हा दख्खनीची दौलत आहे. म्हणजे दख्खन मधलं जे सगळं सामर्थ्य आहे किंवा जी संपत्ती आहे ती पन्हाळगडावर सामावलेली आहे असं मानलं जायचं. म्हणजे महत्वाचं ठाणं आहे असं एखादं. नुसतं ठाणं नाही, तो खूप मोठा महत्वाचं ठिकाण होतं, जे व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाचं होतं, जे संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वाचं होतं. आणि त्यावेळेला मध्ययुगामध्ये आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही अशा 5च शाह्या भारतामध्ये मोठ्या होत्या, म्हणजे ज्यांचं स्ट्रॉंग होल्ड चालायचं. आणि आदिलशाही ही समृद्ध दख्खनचं सगळा प्रदेश जो आहे, समृद्ध दख्खन जी असायची ती सगळं, कर्नाटक असेल त्याच्यातला, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, हा जो समृद्ध प्रदेश आहे आणि महाराष्ट्राचा हा काही भाग म्हणजे साल्लेर मुल्लेर पर्यंतचा जो निजामशाहीमध्ये होता त्यातला काही भाग मोगलांच्याकडे गेला, निजामशाही गेल्यानंतर, आणि काही भाग हा आदिलशाहीकडे राहिला. आणि संपूर्ण दाभोळपासून, चौल दाभोळपासून ते खाली कर्नाटकातल्या होनावर, बसनूर, खालची सगळी जी बंदरं आहेत, समुद्र किनाऱ्याची जी बंदरं आहेत, त्या बंदरांचं पूर्ण रिव्हेन्यू हा आदिलशाहीकडे येत होता. त्यामुळे आदिलशाही हे त्यावेळेचं खूप मोठं सामर्थ्यशाली राज्य होतं. आणि या राज्यातूनच, आदिलशाहीच्या राज्यातून शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्याची निर्मिती केलेली होती. आणि अशा आदिलशाहाचं म्हणजे तुम्ही त्यावेळेच्या विजापूर शहराची जर वर्णनं वाचलीत किंवा परदेशी प्रवाशांनी केलेली, किंवा विजापूर शहर त्यावेळेला केवढं मोठं होतं, तर आज जे मुंबईला स्थान भारतात आहे ते स्थान त्यावेळेला विजापूरला होतं. इतकं ते महत्वाचं ठिकाण होतं विजापूर, आदिलशाहाची जी राजधानी होती ती. आणि त्या आदिलशहांचं निर्वाणीचं आश्रयस्थान पन्हाळगडावर. आदिलशहाची राजधानी विजापूर, पण आदिलशाहीची उपराजधानी ही पन्हाळगड होती. आणि म्हणून पन्हाळगडाला त्यावेळेला मध्ययुगामध्ये खूप महत्व होतं. आणि मग अफजल खानाला ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी मारलं 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याला, तर महाराजांनी त्यावेळेला जी मुख्य स्वतःच्या नेतृत्वाखालची स्वारी जी केली, म्हणजे त्यावेळेला नेतोजी पालकरनं अशा 3 तुकड्या महाराजांनी आपल्या फौजेच्या, सैन्याच्या केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये नेतोजी पालकर जे होते शिवाजी महाराजांचे सरसेनापती, त्यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी होती. कोकणामध्ये दोरोजी नावाचा एक सेनापती, त्याचं आडनाव आपल्याला माहित नाही, पण दोरोजी नावाचा शिवाजी महाराजांचा सेनापती होता. त्यानं कोकणातले राजापूरपर्यंत दौड मारलेली होती. आणि खासा शिवाजी महाराजांनी वाईपासून सुरुवात करून ते इकडच्या आपल्या कोल्हापूरच्या जवळ जी हल्दी ज्याला म्हणतोय, त्या परमानंदानं त्याला हलजयंती म्हटलंय, त्या अशा लहानसहान गावापर्यंत शिवाजी महाराजांनी प्रदेश जिंकत गेले. शिवाजी महाराज प्रदेश जिंकत आलेले होते आणि त्यातील किल्ले त्या प्रदेशामधले जिंकलेले होते. त्याच्यामध्ये त्यांनी कोल्हापूर, करवीर हे सुद्धा जिंकलेलं होतं. त्याच वेळेला 27 नोव्हेंबरला शिवाजी महाराज कोल्हापूरमध्ये होते. त्यांनी कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईची आराधना केली, असे उल्लेख आपल्याला इतिहासाच्या साधनांमधून मिळतात. आणि त्यानंतर लगेचच त्या दुसऱ्या दिवशीच, कारण इथून पन्हाळा 25 किलोमीटरवर आहे, दुसऱ्या दिवशी खासा शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाला आणि शिवाजी महाराजांच्या सैन्याने वेढा घातलाय. आणि त्या घनघोर रणसंग्राम त्या पन्हाळगडाच्या भोवतीनं झालेला आहे. पन्हाळगडावर जे मोजकेच आदिलशाही सरदार, किल्लेदार आणि जे काही सैन्य होतं, त्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यावर तोफांचा मारा केला, दगडांचा मारा केला. आणि महाराजांनी सुद्धा त्यावेळेला उल्का शस्त्रास्त्र वापरलीत, म्हणजे अग्निबाण वापरलेत त्यावेळेला. आणि मावळ्यांनी छापा टाकून एका दिवसामध्ये पन्हाळगड जिंकून घेतला. हे त्या आणि 28 नोव्हेंबरला पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं पाऊल रात्री, दिवसभर सगळी चकमक झाली असणार आहे, कदाचित शिवाजी महाराजांचं एक तुकडी अगोदरच जाऊन वेढा घातला असणार आहे. आणि ही सगळ्या ह्याच्यातून रात्री महाराजांच्या ताब्यात गड आला. शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर पाऊल टाकल्यानंतर रात्र झालेली होती. महाराजांना आता हे सगळं परमानंदानं लिहिलंय, म्हणजे हे ऐतिहासिक जी साधनं असतात इतिहासाची, त्याच्यामधल्या शिवभारतकार जो आहे परमानंद नेवासकर, त्यानं शिवाजी महाराजांच्या आज्ञेने एक स्वतःच एक शिवाजी महाराजांचं एक चरित्र लिहिलेलं आहे. त्या चरित्राचा काही भाग आता आपल्याला उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये ही माहिती आहे ती तुम्हाला सांगतो. ती संस्कृतमध्ये आहे, मी मराठीमध्ये त्याचं वर्जन सांगतोय लोकांना सहज सोपं व्हावं म्हणून.
तर महाराज गडावर पोचल्यानंतर खरं तर तुम्ही बघा 10 नोव्हेंबरला महाराजांनी अफजल खानाला मारलं. तिथून 28-27 नोव्हेंबर पर्यंत ते सलग दौड करतायत आणि काही गावं जिंकतायत. काही गावातून खंडण्या वसूल केल्या जातात. म्हणजे त्यावेळेला ती पद्धत होती आदिलशाहीच्या प्रदेशात असेल तर. काही दुर्ग जिंकत महाराज यायला लागलेत, महाराजांचं सैन्य यायला लागलं. आणि अफजल खानाच्या अगोदर ती जी काय 4-5 महिने अफजल खानाची स्वारी आलेली होती त्याचा तो सगळा महाराजांचा प्रवास आहे. पण महाराज तो इतका दूरचा प्रवास करून येऊन एवढ्या लढाया लढून म्हणजे अनेक त्यांनी लढाया या सगळ्या दिवसामध्ये लढलेल्या होत्या. तरी पण ज्यावेळेला ते रात्री गडावर पोहोचले त्यावेळेला महाराजांनी विश्रांती घेतली नाही. तर महाराजांना पन्हागडासारखा शिलाहार भोजराजापासूनचा प्रख्यात जो किल्ला होता तो पाहण्याची इच्छा अनिवार्य झालेली होती. म्हणजे कधी एकदा मी ती गोष्ट पाहतोय, कधी एकदा हा किल्ला पाहतोय असं झालं होतं. म्हणून महाराजांनी मशालीच्या उजेडात, त्यावेळेला चंद्रज्योती असायच्या, त्यांचा खूप मोठा प्रकाश पडायचा, त्यावेळेला मशाली असायच्या, मेहताबा असायच्या, म्हणजे हे सगळे त्यावेळीची प्रकाश टाकणारी साधनं आहेत. तर ती सगळी साधनं लावून महाराजांनी रात्रीच्या रात्री पन्हागडाची शोभा पाहिली असं परमानंद म्हणतो. म्हणजे इतकं महाराजांना तो दुर्ग पाहण्याची इच्छा निर्माण झाली होती. का तर पन्हागड हा त्यावेळेला मी सांगितलं दख्खन दौलत होता, कोकणाचं त्याला हे सुद्धा म्हटलं जातं, प्रवेशद्वार सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यावेळेला कोकण खूप समृद्ध होता या बंदरांमुळे. बंदरातून जो परदेशाशी व्यापार चालायचा, भारताचा परदेशाशी व्यापार चालायचा तो सगळा पश्चिम घाटावरच्या या बंदरातून चालायचा, पश्चिम किनाऱ्यावरच्या बंदरातून चालायचा. आणि त्याची किल्ली ही पन्हागड होतं. त्यामुळं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं पन्हागडावर खूप मोठी बांधकामं केली गेलेली होती. म्हणजे आजच्या ज्या अंबरखाना आहे, म्हणजे जे धान्य कोठ्या आहेत ना सगळ्या, ज्या 3 मोठ्या धान्य कोठ्या आहेत, तो बाले किल्ला आहे, ही सज्जा कुटी आहे, नंतर नायकिनीचा सज्जा आहे, धर्मकुटी नावाची इमारत आहे, ते डेरे महाल किंवा रेडे महाल नावाची इमारत आहे, त्यानंतर ही 3 दरवाजा, 4 दरवाजा, वाघ दरवाजा, हे सगळे हे शिवपूर्व काळात बांधलेले आहेत. हे काही बहमनी आणि काही आदिलशाहीच्या काळात बांधले गेलेत. आणि हे इतके प्रख्यात होते त्यावेळेला की हे सगळ्या गोष्टी, हे जे काय वैभव आहे पन्हाळ्याचं, ही काय दख्खन दौलतची जी काय दौलत आहे ती महाराजांना बघायची ओढ लागली. ते म्हणून तिने रात्रीच्या रात्री मशालीच्या उजेडात हा किल्ला पाहिला अशी नोंद इतिहासामध्ये आपल्याला मिळते. आदिलशहानं ज्या वेळेला महाराजांनी हा किल्ला जिंकला त्यावेळेला अफजल खानाला मारलं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त त्रास आदिलशाहीला झाला त्यावेळेला. आदिलशाहीला, कारण त्यांची उपराजधानीच त्यांच्या हातातून गेली, त्यांचं निर्वाणीचं आश्रयस्थान गेलं. आणि मग आदिलशहानं महाराजांच्यावर पहिली स्वारी केली. त्यावेळेला महाराज मिरजेच्या भुईकोटाला वेढा घालून बसले होते. आणि या भागाचा जो सुभा होता, पन्हाळा जो सुभा होता त्यावेळेला, तो रुस्तमे जमाल या नावाच्या आदिलशाही सेनापतीकडे होता. आणि त्या रुस्तमे जमाला आदिलशाहानं आदेश दिले की तुम्ही शिवाजी महाराजांच्याकडनं पन्हागड जिंकून घ्या, परत शिवाजी महाराजांचा पराभव करा. मग रुस्तमे जमा त्याच्याबरोबर फाजल खान, बडे खान आणि जी नेहमी मंडळी महाराजांच्या येत होती ती सगळी, म्हणजे बाजी घोरपडे, राजाजी घाडगे, ही सगळी मंडळींना मोठं सैन्य घेऊन आदिलशाहाने शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पाठवलं. फाजल खान स्वतःच्या बापाचा मरणाचा सूड घेण्यासाठी तडफडत होता, पण तो सुद्धा आला. आणि ती रुस्तमे जमा आणि शिवाजी महाराज, त्यावेळेला महाराज पन्हागडावर होते. महाराजांची, म्हणजे मला तेच विचारायचं होतं, महाराज पन्हागडावर जिंकल्यानंतर होतेच. महाराजांनी पन्हागडावरच सैन्याची आपली तयारी केली आणि पन्हागडावरून ते खाली उतरले आणि आदिलशाही सैन्याला कोल्हापूर जवळ, ते अजून ठिकाण जी काही युद्धभूमी आहे ती अजून आपण शोधून काढू शकलेलं नाही, पण ती ज्या ऐतिहासिक नोंद आहेत ते कोल्हापूर जवळ, तिकडून आदिलशाहीच्या प्रदेशातून रुस्तमे जमा इकडं आला आणि महाराज पन्हागडावरून खाली आले. आणि महाराजांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातली पहिली मैदानी लढाई
मग आपण गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध आहोत. शिवाजी महाराजांचे मराठी हे गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण पहिली मैदानी लढाई ही महाराजांच्या नेतृत्वाखाली ही कोल्हापूरच्या परिसरामध्ये झाली आणि त्याच्यामध्ये महाराजांनी प्रचंड जय मिळवलाय. महाराजांची व्यूहरचना काय होती त्यावेळेला आणि रुस्तमे जमाची व्यूहरचना काय होती, या सगळ्या नोंदी इतिहासात आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं एक चित्र, त्या लढाईचं एक चित्र सुद्धा त्यावेळेला काढलेलं अस्सल चित्र आपल्याकडे उपलब्ध आहे इतिहासामध्ये. ते मुंबईच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात आहे. मी त्याची कॉपी मागवून घेतलेली आहे, ती आहे आपल्याकडे, मी दाखवेन तुम्हाला. म्हणजे जी व्यूहरचना होती ती शिवभारत या ग्रंथात आहे आणि त्याचं चित्र सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे त्या युद्धावर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकता येतो. आणि त्या युद्धामध्ये खासा महाराजांनी बख्तर घुगी घालून हातात शस्त्र घेऊन लढाई केलेली आहे. त्याचं सगळं उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये हिरोजी इंगळे आहेत, त्याच्यामध्ये सिद्धोजी आहे, त्याच्यामध्ये शंभूसिंह जाधव आहे, त्याच्यामध्ये नेताजी पालकर आहे. ही सगळी मंडळी महाराजांच्या बरोबर आहेत. आणि इकडून फाजल खान हत्तीच्या व्यूहामध्ये बसला होता. म्हणजे त्यानं हत्तीचं व्ह्यू तयार केला होता आणि त्याच्यामध्ये ते बसला होता. पण महाराजांना बघितल्या बापाचं सूड घ्यायचं सोडून पळत तो आदिलशाकडे पळत सुटला. ते मोठी महाराजांनी तो विजय मिळवला. आणि ज्यावेळेला रुस्तमे जमाचा सुद्धा महाराजांनी पराभव केला अशी बातमी विजापूरला गेली, त्यावेळेला विजापूर दरबारनं म्हणजे आदिलशहानं कर्नाटक आत्ताच्या ह्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये कर्नूल नावाचं एक ठिकाण आहे बघा. त्या कर्नूलचा एक सिद्धी होता, म्हणजे हापसानतनं आलेला सिद्धी जोहर त्याचं नाव. तर त्या सिद्धी जोहरला आदिलशाहनं बोलावणं पाठवलं आणि सिद्धी जोहरची नेमणूक महाराजांना पकडण्यासाठी, त्यांचा पराभव करण्यासाठी. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अफजल खानाला मारलं, पन्हागड जिंकला, त्यानंतर रुस्तमे जमासारख्या सेनापतीचा पराभव केला, ह्याचा बदला घेण्यासाठी म्हणून त्याला रवाना केलं. त्याबरोबर परत ही मार खाल्लेली सगळी मंडळी आलेली होती. म्हणजे फाजल खान होता, त्याच्याबरोबर बाजी घोरपडे होता, बडे खान होता, भाई खान होता, सिद्धी जोहरचा जावाई सिद्धी मसूद होता. सिद्धी मसूद हे कॅरेक्टर खूप महत्वाचं आहे, कारण शिवाजी महाराजांच्या आपल्या नंतरच्या इतिहासामध्ये सुद्धा त्याचं महत्वाचं स्थान आहे. तर सिद्धी जोहरला त्यानं सलाबत खान नावाचा किताब दिला आदिलशहानं आणि महाराजांच्या विरुद्ध पाठवलं. आणि सिद्धी जोहर सुद्धा लढायला तसाच कजाक होता, अत्यंत मुत्सद्दी होता, हुशार होता. आणि मग तो आला आणि महाराजांना त्यावेळेला पन्हागडाच्या वेड्यात अडकून पडावला. महाराजांनी त्यावेळेला असं ठरवलं की सिद्धी जोहर बरोबर त्यांनी मैदानातली फेस टू फेस फाईट घेतली नाही. महाराजांनी पन्हागडावर राहून संरक्षणात्मक युद्ध नीती अवलंबायची म्हणून ते पन्हागडावर राहिले. आणि मग सिद्धी जोहरनं वेढा घातला. आपल्याला माहिती आहे, जो तब्बल 4 महिन्याचा तो वेढा आहे. 4, 5, 6 महिने वेड्यात महाराजांचे गेलेले आहेत. महाराज पन्हागडावरच त्यावेळेला अडकून पडले. आणि हा वेढा किती कडक होता, तर परमानंद म्हणतोय की या वेड्यातून पिपिलिका सुद्धा म्हणजे मुंगी सुद्धा आत बाहेर करू शकत नाही, इतका कडक वेढा सिद्धी जोहरनं घातलेला होता. स्वतः खासा सिद्धी पन्हाच्या पूर्व बाजूला होता, म्हणजे 4 दरवाजाच्या बाजूला. सिद्धी मसूद, बाजी घोरपडे वगैरे 3 दरवाजाच्या बाजूला. म्हणजे सगळ्या पन्हाळ्याच्या येण्या जाण्याच्या वाटा बंद केलेल्या होत्या. गडावरून बाहेर संदेश जाऊ शकत नव्हता आणि बाहेरून आत संदेश जाऊ शकत नव्हता. मुंगीच जाऊ शकत नव्हती, तर माणसांचं काय तुम्ही घेऊन बसलं, इतका कडक वेढा घातलेला होता. आणि परत हा वेढा घालून महाराज ह्याच्यात अडकून पडलेले आहेत म्हटल्यानंतर एक इतिहासाला, आपल्या मराठ्यांच्या इतिहासाला ललांभूत अशी एक घटना सुद्धा याच्यामध्ये घडली. ते की स्वतःचा मुलगा ह्या सिद्धी जोहरच्या वेड्यात अडकलाय आणि ती सुटका होऊ शकत नाही तिची म्हटल्यानंतर राजगडावर स्वतः राजमाता जिजाऊ साहेब ह्या वेडा फोडायला तयार झालेल्या होत्या.
त्याचं सुद्धा वर्णन उपलब्ध आहे. स्वतः त्यांनी रणवेश धारण केला आणि माझ्या लेकराला मी सोडवून आणते सिद्धी जोहरला मारून म्हणून त्या लढाईला येणार तोपर्यंत नेतोजी पालकर तिथं गेले सेनापती. आणि त्यांनी सांगितलं की नेतोजी पालकर, सिद्धी हिलाल नावाचा महाराजांचा एक सेनापती होता, सिद्धी वाहवा त्याचा मुलगा होता, अशी तिची 3 मुलं होती. तर ते सगळे मिळून त्यांनी या सिद्धी जोहरनं घातलेला वेड्यावर अचानक सरप्राईज अटॅक केला. कारण तो वेडा फोडायचा आणि किल्ल्यावर यायचा आणि महाराजांनी सुद्धा वरून खाली जाऊन निसटून जायचं अशी ती योजना असावी. पण ते किल्ल्याच्या जवळ सुद्धा पोहोचू शकले नाहीत. सिद्धी जोहरनं हा जो काय नेतोजी पालकरांचा सरप्राईज अटॅक होता तो पूर्ण मारून काढला. त्याच्यामध्ये सिद्धी वाहवा धारातीर्थी सापडला आणि गेला, असं धारातीर्थी पडला. सिद्धी हिलाल अनेक मराठा सैनिक जखमी झाले. महाराजांची शेवटची जी एक आशा होती की आता हा सिद्धी जोहरचा वेढा फोडून आपण निसटून जायचं असेल तर बाहेरून रसद मिळाली. ही युद्धनीती आहे सगळी. बाहेरून आपलं सैन्य येईल, ते वेढा मोडून काढेल आणि आपण मग पन्हागडावर निसटून जाऊ. पण ती सुद्धा शक्य झालं नाही. इतका मजबूत वेढा सिद्धी जोहरनं घातलेला होता. मग ह्याच्यातून दुसरं असं झालं की सिद्धी जोहरनं त्याच्या लक्षात आलं होतं की आपल्या ज्या विजापूरकडचा जो तोफखाना आहे, तोफदळ आहे, ते विजापूरकडचं तोफदळ आणि तोफखाना हा पन्हागडाचं काही करू शकत नाही. म्हणजे पन्हागडाच्या तटबंदीला, बुरुजांना तो ब्रीच करू शकत नाही, म्हणजे तोडू शकत नाही किंवा त्याला खिंडार पाडू शकत नाही की ज्याच्यावरनं आपलं सैन्य किल्ल्यावर चढवता येईल आणि हल्ला करून पन्हाळा जिंकता येईल किंवा सरप्राईज अटॅक करून किल्ला जिंकू शकत नाही. कारण महाराज सजग होते पन्हाळ्याच्या रक्षणासाठी. मग त्यानं राजापूर नावाचं जे खालचं कोकणातलं बंदर आहे तिथं हेनरी रेविंग्टन, गिफर्ड आणि ही सगळी इंग्रज वखारवाले होते. आणि आपल्याला माहिती आहे की इंग्रजांच्याकडं त्यावेळेला खूप उच्च चांगल्या तंत्रज्ञांनी तयार केलेल्या चांगल्या लांब पल्ल्याच्या माऱ्याच्या अशा तोफा होत्या. त्यातल्या 2 तोफा त्यानं मागवून घेतलेल्या होत्या इथं वेढा घातल्याच. त्यातली एक तोफ यशस्वीपणे, एक तोफ मधल्यामध्ये शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीगिरी करून ती पोचू दिली नाही, पण एक तोफ वेड्यात पोचली, सिद्धी जोहरच्या वेड्यात पोचली. आणि सिद्धी जोहरनं ती तोफ पन्हागडाच्या शेजारी असणाऱ्या अत्यंत मोक्याच्या अशा, ज्याच्यावर आज पावनगड नावाचा किल्ला बांधला शिवाजी महाराजांनी, अशा त्या डोंगरावर चढवल्या. आणि पावनगडाची तुम्ही जर पोझिशन बघितली तर तुम्ही 4 दरवाजेत उभारला तर तुमच्या लक्षात येते की पावनगड हा 4 दरवाजाच्या बरोबर समोर आहे. म्हणजे पावनगड, आत्ताच्या पावनगडावर आणि त्यावेळेच्या मार्कंडेय पर्वतावर जर तिथं तोफ ठेवली लांब पल्ल्याची तर त्याचा मारा थेट 4 दरवाज्यावर होऊ शकतो. त्याचं जे अँगल आहे तो तिथपर्यंत जर ते तोफेचे गोळे पोचायला लागले, फक्त एकच तोफ असल्यामुळे जास्त हानी झाली नाही, पण ही तोफ पोचली. आणि दुसऱ्या बाजूला शाहिस्ते खान, आदिलशाहनं अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारल्यानंतर लगेचच त्यावेळेला नुकताच औरंगजेब हा 1658ला मोगलांच्या गादीवर आलेला होता स्वतःच्या बापाला कैदेत ठेवून. तिथं त्यानं मदत मागितलेली होती आणि औरंगजेबानं शिवाजी महाराजांचा नायनाट करायचा म्हणून त्याचा जो मामा होता, जो तो शूर सरदार म्हटलं जातं त्यावेळेला, म्हणजे औरंगजेबाची प्रतिमाच जशी दुसरी आहे असं म्हटलं जायचं त्याला, त्या शाहिस्ते खानाला शिवाजी महाराजांच्यावर पाठवलं. आणि शाहिस्ते खान आला, हे इकडं घटनाक्रम चालू होता. त्याच वेळेला शाहिस्ते खान हा उत्तरेमधून दख्खनचा सुभेदार म्हणून आला आणि त्यानं पुणे जहागिरीवर हल्ला केला. पुण्यामधल्या शिवाजी महाराजांचं जे राहण्याचं ठिकाण होतं तो लाल महाल सुद्धा त्यांनी ताब्यात घेतला. आणि पुणे म्हणजे शिवाजी महाराजांचं त्यावेळेचं राजधानीचं ठिकाण राजगड, तर त्या राजगडाच्या जवळपर्यंत त्याचं सैन्य छापा टाकायला येऊ लागलं आणि महाराज इकडं अडकून पडले. आणि मग महाराजांना त्या बातम्या हेरांच्या मार्फत पोचल्या की जर ते आता ह्या सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये जर अडकून राहिले तर मुख्य जे राजधानी आहे ती धोक्यात येऊ शकते आणि जो स्वराज्याचा मुख्य गाभ्याचा प्रदेश आहे तो धोक्यात येऊ शकतो. मग महाराजांना लक्षात आलं की एकतर पन्हागडाला धोका निर्माण झालेला होता त्या तोफेंच्या ह्याच्यामुळं, आणि काही गोष्टींचा तुटवडा पन्हाळ्यामध्ये पडला ज्या सैनिकांचा. बऱ्याच महिन्याचा काळ गेला. धान्य खूप होतं
पण ज्या दुसऱ्या आवश्यक गोष्टी काही सैन्याला लागत होत्या त्यावेळेच्या, त्याच्यामधल्या काही गोष्टींचा तुटवडा पडल्यामुळं महाराजांनी असा निर्णय घेतला की भर पावसामध्ये पन्हागडावरून निसटून जायचं. पण त्यासाठी काय काय तयारी केली होती त्यांनी? म्हणजे अचानक तर महाराज म्हणले नसणार की आता चला असा डिसिजन घेऊन टाकू, कारण आधी काहीतरी प्लॅनिंग केलं असणार आहे त्यांनी. मग त्याच्यासाठी महाराजांनी खूप जगाच्या इतिहासामध्ये ज्या रोमहर्षक सुटका आहेत, वेड्यातून सीज मधून बाहेर पडून यशस्वीपणे निघून जाणं, ही जी युद्धनीती आहे तिच्यामधलं म्हणजे वेढा घालणं किल्ल्याला हा एक युद्धनीतीचा प्रकार आहे. म्हणजे तो एक भाग आहे व्यूहरचनेत, किल्ल्याला वेढा घालणं. शत्रूनं घातलेल्या वेढ्याला पुरून उरायचं आणि तो किल्ला लढवायचा बहुत काळपर्यंत, ही एक युद्धनीतीचा प्रकार आहे. आणि वेड्यातून यशस्वीपणे निसटून जाणं हा युद्धनीती, हे एक वेगळं यशस्वीपणे निसटून जाणं एवढ्या मोठ्या वेड्यातून, ही गोष्ट महाराजांनी त्यावेळेला केली. आणि शिवाजी महाराजांनी तो जो प्लॅन केलेला होता निसटण्याचा, तो आता आपल्याला ही जी काही सगळी कागदपत्र आपल्याला उपलब्ध झालेली आहेत शिवकाळातली, त्याच्यावरून आपण त्याचा थोडाफार अंदाज लावू शकतो की काय घडलं, कसं घडलं आणि कसं घडवून आणलं महाराजांनी. महाराजांनी त्यावेळेला पन्हागडावर साधारण 5,000च्या आसपास सैन्य होतं, याची नोंद आपल्याला कागदपत्रातून मिळते. जे महाराज होते त्यांना शक्य होतं महाराजांना की 5च्या मधले संरक्षणासाठी जे 1000 सैन्य आहे ते पन्हागडावर ठेवायचं, 4000चं सैन्य घेऊन आपण निसटून जायचं. पण महाराजांनी तसं नाही केलं. महाराजांनी पन्हागडावर निघताना फक्त 600 पदाती, 2 पालख्या आणि 2 घोडे एवढंच घेऊन महाराज पन्हागडातून बाहेर पडले. म्हणजे त्यांच्याकडे सैन्य नव्हतं असं नाही, ते सैन्य होतं, पण त्यांनी तेवढंच घेऊन महाराज गडातून बाहेर पडले. महाराजांनी त्या गडातून बाहेर पडण्याचा जो दिवस निवडला तो पौर्णिमेचा दिवस आहे. महाराज पन्हागडावरून बाहेर पडले, ते दिवसा नाही बाहेर पडले, कारण दिवसा बाहेर पडले असते जास्त धोका होता, कारण सगळीकडनंच वेढा पडला होता, सगळेच मार्ग बंद होते. महाराजांनी बाहेर पडताना कधी बाहेर पडायचं, कुठून बाहेर पडायचं, कुठल्या मार्गानं विशाळगडापर्यंत पोहोचायचं, म्हणजे विशाळगडावरच का पोहोचायचं, कारण 2 ऑप्शन होते तिथं, एक रांगणा आणि ऑप्शन अनेक होते. काही लोक रांगणा सुद्धा म्हणतात, पण रांगणा हा राजधानीपासून दूर होता, खाली होता. रांगण्याचा अंदाजच महाराज कदाचित तिकडे गेलेले नसल्यामुळे त्यांना नसेल. आणि पन्हागडावरून रांगण्याला जाणं हे खूप अवघड टास्क आहे. जसं पन्हागडावरून विशाळगडला जाणं जेवढं सोपं आहे, त्याच्यापेक्षा पन्हागडावरून रांगण्याला जाणं ही खूप अवघड गोष्ट होती त्यावेळेला सुद्धा. आणि आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे. सह्याद्रीच्या या निबिड अरण्यातून, जंगलातून, नद्या पार करून जाणं हे सगळं अवघड होतं. मग महाराजांनी विशाळगडाची निवड केली. त्याचं कारण असं आहे की विशाळगड हा, जसा पन्हागड हा दख्खन दौलत म्हणून प्रसिद्ध आहे, तसा विशाळगड हा त्यावेळेला बंधारियाचा किल्ला म्हणून प्रसिद्ध होता. आणि विशाळगडाचं भौगोलिक स्थान जे आहे, विशाळगडाला तुम्ही चारी बाजूने कधीच वेढा घालू शकत नाही. विशाळगड जेर नाही होऊ शकत. म्हणजे विशाळगडाला त्याची पोझिशनच अशी आहे की सह्याद्रीच्या मुख्य कण्यापासून तो सुटावलेला आहे, बरोबर सोंगटीसारखा मध्ये राहतो. आणि परत दुसऱ्या बाजूला माचाचा एक डोंगर आहे. म्हणजे खूप मोठा प्रसार आहे. ते नावाप्रमाणे तो विशाल आहे विशाळगड, आणि फोर्टिफाईड आहे. त्याला विशाळगडाचं संरक्षण, पन्हागडाचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला पन्हागडाच्या साऱ्या जी काही सगळी 7 किलोमीटरची जी तटबंदी आहे सगळी, त्याच्यावर तुम्हाला बारकाईनं डोळ्यात तेल घालून लक्ष देऊन करायला लागतं. पण विशाळगडाला 2च बाजू, पूर्व आणि पश्चिम, या 2 बाजू जर त्या चिंचोळ्या खिंडीनं सह्याद्रीशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्याचं संरक्षण म्हणजे विशाळगड हा फक्त 100-125 माणसांनीशी, लाखो सैन्याशी लढू शकतो असं त्याचं भौगोलिक स्थान आहे. आणि ते ठिकाण आहे, म्हणजे त्याची रचना तशी आहे. आणि तो विशाळगड नुकताच महाराजांच्या, जसा ज्या वेळेला पन्हाळा जिंकला त्याच वेळेला विशाळगड सुद्धा महाराजांनी जिंकून घेतला होता. आणि त्यामुळं ते जिंकून 6-7 महिने झालेले होते परत. कारण नोव्हेंबरच्या
28 तारखेला पन्हाळा जिंकला, त्याच वेळेला महाराजांनी विशाळगड जिंकलेला होता. त्याची नेमकी तारीख माहित नाही, पण जिंकलेला होता एवढं त्याच काळात. आपण निश्चित सांगू शकतो की बाकीच्या सगळ्या पुराव्यानिशी. तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै म्हणजे इतके महिने महाराजांच्या ताब्यात होता. बरोबर. आणि विशाळगडावर महाराजांनी त्यावेळेला विशाळगड जिंकल्यानंतर हिरडस मावळातील बांदल देशमुखांचा जो जमाव होता, त्याला महाराजांचं सैन्य हे अलाइड फोर्सेस होतं. म्हणजे वेगवेगळ्या देशमुखांचे जमाव एकत्र येऊन महाराजांचं सैन्य तयार झालेलं होतं. त्या अलाइड फोर्सेसमधून त्यामध्ये वेगवेगळे होते. म्हणजे बांदलांचा जमाव होता, बांदल देशमुखांचा जमाव होता, जेधे देशमुखांचा जमाव होता, डोहर देशमुखांचा जमाव होता. जमाव म्हणजे त्यांचं सैन्य, त्यांच्याकडे असणार सैन्य त्या देशमुखांच्याकडे. आणि मग ते सैन्य तयार झालं. तर ते बांदल देशमुख हे त्यांचा जमाव विशाळगडावर त्यांनी नेमणूक केलेली होती विशाळगडावर. आणि तो जो काही सगळा सैन्याचे जे काही ट्रूप आहे किंवा तुकडी आहे किंवा बटालियन आहे, असं समजा एक 700ची 800ची ती एक बटालियन होते, तर ती जी काय तुकडी आहे ती पन्हागडावर वारंवार संग्रह आणि साठ्यासाठी येत होती. म्हणजे बेबुदी करणे असा शब्द वापरलाय त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा अर्थ संग्रह साठा करणे. ती तुकडी विशाळगडावरून पन्हागडावर यायची. असं कदाचित त्यांनी 2-3 वेळा केला असेल. आणि त्यामुळे त्यांना पन्हाळा आणि विशाळगडातला रस्ता माहित होता, त्यांना विशाळगड चांगल्या पद्धतीनं माहित होता. आणि याच तुकडीला घेऊन महाराज बाहेर पडले. महाराज बाहेर पडताना त्यांनी याच सैन्याची निवड केली. त्याचं प्रमुख कारण ते आहे की त्यांनी विशाळगड बघितलेला होता. ते लढायला तर शूरवीर होतेच, त्याबद्दल प्रश्नच नाही. ते गुरिल्ला वॉर टेक्निकमध्ये शूरवीर होते बांदल सैनिक. हिरडस मावळातले जे काय सगळं सैन्य होतं ते खूप शूर होतं, ते प्रामाणिक होतं, महाराजांशी एकनिष्ठ होतं. म्हणजे त्याला आपण आता स्वामीनिष्ठ हा शब्द वापरतो, ते सगळं होतं. वेगवेगळी शस्त्र चालवण्यामध्ये पारंगत होतं. काही लोक असं म्हणतात की बांदल हे जे काय नाव पडलंय ते बांदल म्हणजे धनुष्य आणि बाण चालवणार त्यांचं दल. आणि मूवीज मध्ये पण तसंच फारसं दाखवलं गेलंय. तर ते बांदल म्हणजे ही जी काही लढाई होती त्याच्या महाराजांचं सेनापतित्व ह्याच्यामध्ये श्रेष्ठ कसं ठरतंय की त्यांनी नेमकी माणसं निवडलीत, नेमकं ठिकाण निवडलं निघून जायचं. आणि ह्याच्यामध्ये असं म्हटलंय परमानंदामध्ये की महाराज कुठल्या रस्त्यानं गेले, तर हेरानी शोधून ठेवलेला जो प्राचीन व्यापारी मार्ग आहे, आता मग त्या मार्गाने महाराज विशाळगडाकडे गेले. आता आपण या भूगोलाचा जर अभ्यास केला सगळ्या, तुम्ही जर नकाशा काढून बसला तर किंवा आता जर टोपोशीट्स जर काढल्या नंतरच्या काळात झालेल्या सुद्धा, तर आणि जी पन्हाळा पावनखिंड ट्रेक करतात खूप वर्ष, आता रस्ते झालेत तर आम्ही खूप वर्षापूर्वीपासून करतोय, तर त्यांना माहिती आहे की पन्हागडावरून विशाळगडावर जायचं असेल तर पन्हागडावरून बोरपाड्याला येऊन शाहूवाडी, आत्ताचं शाहूवाडी, नंतर मलकापूर, मग आंबा आणि विशाळगड असा दूरचा एक मार्ग आहे. आणि पन्हागडावरून विशाळगडाकडे थेट आडवा एक मार्ग गेलाय, जो प्राचीन व्यापारी मार्ग ज्याला म्हणतो, जिथून आता आपण ट्रेक करतोय सगळी लोक, मोहीम जी जाते त्याच्यामध्ये. तर तो मार्ग शिवाजी महाराजांच्या हेरांनी शोधून काढलेला होता असं परमानंद म्हणतं. आणि त्या मार्गावरून महाराज गेलेत. आता त्या मार्गाची वैशिष्ट्य काय, तर एक तर तो विस्मरणात गेलेला होता. म्हणजे जे सिद्धी जोहरचं सैन्य होतं किंवा हे होतं त्यांना तो मार्गच माहित नव्हता. दुसरं, ह्या जो मूळ मार्ग होता सगळा त्याच्यावर जायचं असेल तर सगळ्या ह्या चौक्या, वेढा वगैरे सगळा होता आणि मोठं मोठं सैन्याची ट्रूप्स त्या मार्गावर दाखल असणार आहेत. राजमार्गावर मलकापूरला मोठी सैन्याचं ट्रूप असणार होता, म्हणजे सैन्य दल आदिलशाहीचं असणार. त्या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी चौक्या लावलेल्या असणार होत्या, कारण तिथनं कुणी येऊन जाऊ नये म्हणून वेड्याची पद्धतच आहे ती तशी घालायची. महाराजांनी ज्या मार्गानं, निर्जन मार्ग, कोण जातच नव्हतं, परमानंदानं सुद्धा तसं म्हटलं की ज्या मार्गानं कोण जातच येत नाहीत आणि ज्या मार्गावर वाघांची वस्ती आहे, म्हणजे पाऊस पडल्यामुळं जे त्रस्त झालेले वाघ आहेत ते गुहेमध्ये जाऊन बसलेत, अशा त्रस्त झालेल्या वाघांच्या याच्यातून, म्हणजे तुम्ही गेला तर इकडं मसाईची लेणी आहेत बघा, जुनी प्राचीन व्यापारी मार्गावर लेणी असायची,
तशी ती लेणी आहेत. जसं ज्योतिबाच्या डोंगरात आहेत, जसं पन्हागडावर आहेत. ती लेणी ही प्राचीन काळामध्ये व्यापारी मार्ग, म्हणजे खाली जे राजापूरचं बंदर होतं, जैतापूरचं बंदर होतं, यशवंतगडाचं बंदर होतं, म्हणजे एकदम जवळचे, तिथून दाभोळचं बंदर आहे, तिथून इकडे येताना जो मार्ग होता जुन्या व्यापारी मार्ग, तर त्या प्राचीन, आणि ते अवशेष सुद्धा फरसबंदी प्राचीन व्यापारी मार्गाच्या अजून ह्या सगळ्या पट्ट्यात शिल्लक आहेत. तर तिथून महाराज त्या मार्गावरून निसटले. महाराजांनी या सगळ्या ह्याच्यातून निसटण्यासाठी 2-3 गोष्टी ज्या महत्वाच्या केल्या. त्याच्यामध्ये त्यांनी एक डमी वापरलाय, म्हणजे बॉडी डबल म्हणतोय तो. आणि आपल्याला माहित आहे की वीर शिवा काशीद त्यांचं नाव. काही लोक त्यांचं काशीद आडनाव कसं ते होतं का नव्हतं कॅरेक्टर अशी शंका घेणारी सुद्धा आहेत. पण शिवाजी महाराजांनी वेढा घातला त्यावेळेला सिद्धी जोहरच्या वेड्यातूनच वेंगुर्ल्याला एक पत्र गेलेलं होतं. डचांचं व्यापार, वेंगुर्ल्याच्या डचांची वखार होती. तर तिथून गेलेल्या पत्रामध्येच त्या गोष्टीची नोंद आहे की शिवाजी महाराज कधी सुटले, काय सुटले, किती माणसं घेऊन सुटले. जसं परमानंद सांगतोय, परमानंद दुसरीकडे बसून लिहित होता. नंतर त्यानं कदाचित महाराजांच्याकडनं, दुसऱ्या सरदारांच्याकडनं माहिती घेऊन हे चरित्र लिहिलं महाराजांचं. पण त्यावेळेच्या समकालीन एका व्यापाऱ्याला जे पत्र गेलेलं आहे त्याच्यामध्येच शिवा काशीदांचा उल्लेख आहे. फक्त ते काशीद आडनाव नाही, पण शिवाजी असं त्याच्यामध्ये म्हटलंय. शिवाजी नावाचा नाभिक हा दुसऱ्या पालखीत बसून निघालेला आणि तो सिद्धी जोहरला सापडला. ही असल नोंद आहे. म्हणजे पण ते किती त्यावेळेला त्यांनी डोकं हे वापरलं असेल किंवा बॉडी डबल वापरणं ही युद्ध नीती आहे. तयार केल्या एका ही युद्ध नीती आहे. महाराजांनी स्वतः जाताना सुद्धा जर मुंगी आत बाहेर जात नसेल तर शेवटी वेडा फोडा लागणार आहे. तो वेडा त्यांनी फोडलेला आहे. ती जी वेडीची मोठी चौकी मारून तिथं घनघोर रणसंग्राम झाला असणार आहे, तिथे युद्ध झालं, तिथून ते बाहेर पडले. आणि मग बाहेर त्या दुसऱ्या मार्गाने गेले आणि सिद्धी आपला हा जो आहे शिवाजी काशीद आणि त्याच्याबरोबरची सगळी मंडळी सुद्धा आहेत. त्यांची नावं इतिहासाला ज्ञातच नाहीत, माहीतच नाहीत. कारण पालखी काय फक्त एकटा माणूस, ते काही गाडीसारखं नाही आहे, त्याला माणसं 8-12 लागतात. आणि महाराज जाणार म्हटल्यानंतर ती नुसती 10-12 जण कशी घेऊन जातील? एक 5-25 जणांचं कमीत कमी ती फौज असणार आहे. आणि ती राजमार्गाने जाताना ती सापडली. आता ह्याच्यामध्ये परत कसं आहे, सापडली मग लगेच सापडली आणि लगेच दुसऱ्या सेकंदाला, दुसऱ्या मिनिटाला, 5व्या मिनिटाला लगेच सिद्धी जोहरच्या समोर आणला असं नाहीये. कारण रात्रीच्या अंधारामध्ये हे सगळा घटनाक्रम घडलेला आहे. तो पकडलं त्याला, मग तिथून कुठं पकडलं, तिथून ते सिद्धी जोहरच्या छावणीपर्यंत आणस्तोपर्यंत वेळ जातो ना. म्हणजे 2-3 तास गेले असणार आहेत, 1-2 तास तरी त्यांनी दिलेत. आणि जे मुख्य काम होतं की महाराजांना निसटून जाण्यासाठी सुगावा लागला शत्रूला. कारण वेढा फोडल्यानंतर सुगावा लागणारच होता की शिवाजी निघाला पण त्याला पकडा, असं होणारच होतं. मग महाराजांना निसटून जाण्यासाठी जे वेळ देण्याचं काम होतं ते शिवाजी काशीदांनी केलं आणि त्यांच्या त्या बलिदानामुळे ते शक्य झालं. आणि ही एक वेगळी घटना शिवचरित्रामधली जी आता सगळ्यांना प्रसिद्ध झालेली आहे ती त्या प्रसंगात घडले. रात्रीच्या पहिल्या प्रहरीच महाराज बाहेर पडतानाच हे झालं. महाराजांची दुसऱ्या अनेक अँगल ह्या घटनेमध्ये आपल्याला समजतात. महाराज ज्या वेळेला बाहेर पडणार होते त्याच वेळेला त्यांनी जे काही सैन्य जमा केलं होतं पन्हागडाचं आणि त्यांच्याबरोबर जाणार, त्यांना एक स्फूर्तिदायक भाषण दिलंय महाराजांनी. त्यांना मोटिवेट केलंय, म्हणजे लीडर जसा मोटिवेट करतोय तसं मोटिवेट केलंय त्यांनी. आणि मग तिथून महाराज त्यांना ते वेडा फोडून स्वतःच्या हेनं वेडा फोडून ते बाहेर पडले. ही एक घटना झाली. हे सगळं सिद्धी जोहरला समजलं. सिद्धी मसूद त्याला 3 दरवाजाच्या बाजूला होता, पीडनायक बेरड सुद्धा त्या बाजूला होता. तिथून त्यांना हे सगळ्या गोष्टी समजून त्या परत येणं त्यांनी आणि महाराजांच्या पाठलागावर जाणं ह्याला खूप वेळ गेला. आणि तेवढ्यात मग महाराजांना निसटून जाण्यासाठी जो वेळ मिळाला होता, आता त्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं आहे की महाराज सरळ निघाले आणि विशागडावरच पोहोचले. आणि मग सिद्धी मसूदनं म्हणजे परमानंद वर्णन करताना याच्यामध्ये थोडंसं त्याचं असं ते सलगता नाही आहे त्या वर्णनामध्ये या प्रसंगाच्या. आणि त्याच्यामध्ये काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की महाराज विशागडावरच पोचले आणि मग नंतर ती लढाई झाली. पण नुसतं एकच साधन आपण घेऊन चालत नाही. ही इतिहासाची साधनं
आणि त्याचबरोबर त्याला प्रत्यंतर त्या घटनेला माहिती देणारी, तपशील पुरवणारी दुसरी जी समकालीन साधनं आहेत, मग जे देशकावली जे करीना असेल, त्यावेळेला लढलेल्या बांदल सैनिकांचा बांदल तक्रीर नावाची एक ती तक्रीर आहे, ती नंतरच्या काळातली असली तरी ती स्वतः ते सैन्य जे लढलं त्यांची आहे. त्यानंतर बाजीप्रभूचा मुलग्याची एक तक्रीर आहे बाबाजीची, तो सांगतोय, गजापूरची घाटीचं नाव घेतोय. आणि तो भूगोलाचा सगळा अभ्यास केल्यानंतर, आत्ताचा नाही, 350 वर्षापूर्वीचा भूगोल कसा होता त्याचा त्यावेळेच्या सगळ्या टोपोशीट्स आणि ह्याचा सगळा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की महाराजांनी इथून निष्ठायच्या अगोदरच विशाळगडाच्या जवळच, म्हणजे विशाळगडावरच एक सैन्याची एक चांगली मोठी तुकडी बोलवून ठेवलेली होती विशाळगडावर. दुसरं, महाराजांनी इथून निष्ठताना आपण ज्या वेळेला शत्रू मागे लागेल त्यावेळेला शत्रू मागे लागल्यानंतर आपली जी काही व्यूहरचना आहे सगळी ती केलेली होती, ती कुठं थांबायचं तर ते सुद्धा ठरवलेलं होतं. आणि ते बरोबर त्या सगळ्या गोष्टी या कागदपत्रांशी जुळतात की पांढरं पाणी यापाशी आल्यानंतर शिवाजी महाराजांनी बांदल सैनिक, जो रायजी नाईक बांदल होता त्यांचा प्रमुख जो होता बांदलांच्या जमावाचा, तो रायजी नाईक बांदल, त्यांचा जो रायजी नाईकांचा जो दिवाण किंवा सेनापती जे होते, बांदलांचे सेनापती होते बाजीप्रभू देशपांडे, त्यानंतर शंभूसिंह जाधव, हे सरसेनापती धनाजी जाधवांचे पिताजी, ते शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्यावेळेपासून आहेत, म्हणजे अफजल खानाच्या लढाईपासून ते आहेत, सलग त्यांच्याबरोबर आहेत. ते अशी जी 600 माणसं घेतली होती त्यातली निमी माणसं त्यांनी पांढरं पाण्यापाशी ठेवलेली आहेत. आणि पांढरं पाण्याची पोझिशन अशी आहे, त्याला चौकेवाडी म्हणतात, कारण त्या पांढरं पाण्यापासून तुम्ही पुढे विशाळगडाकडे जाणार असाल तर एकच जुना व्यापारी मार्गाचे अवशेष आहेत. आता रस्ता झालाय पण तुम्ही टोपोशीस काढल्या तुमच्या लक्षात येईल, विशाळगडपर्यंत गजापूरपर्यंत एकच मार्ग आहे. आणि गजापूरला मग इकडच्या दुसऱ्या खालच्या येळवणजुगाईच्या खिंडीतून मार्ग येतो, पण तिथून सैन्य याला खूप अवघड आहे. तिथं काही संबंध सुद्धा नव्हता, आपल्या रणभूमीशी त्याचा संबंध नव्हता, पण ती एक खिंड आहे. तर पांढरं पाण्यापाशी त्यांनी आपल्या सैन्याची ती डिप्लॉयमेंट केली, ते सैन्य ठेवलं बाजीप्रभूंचं आणि या बांदलांचं वगैरे. आणि मग महाराज विशाळगडाकडे दौडत निघालेले. त्यांनी पहिल्यांदा सुरक्षितता काय केली की पाठीमागून जे सैन्य येणार आहे सिद्धी जोहर पाठवणार पाठीमागे, कारण महाराज निसटलेत म्हणल्यानंतर त्याला माहित, साधारण जसं महाराजांना माहित होतं की भूगोल माहित होता तसा ते शत्रू सैन्याला सुद्धा माहित होता. आणि त्यामुळं, कारण हा प्रदेश आदिलशाहकडेच होता ना, सगळी जाणकार मंडळी असतात, म्हणून त्यांनी विशाळगडाला वेढा घालून ठेवलेला होता. कोकणातल्या सुरव्यांचा, शृंगारपूरच्या, आणि जसवंतराव दळव्यांचा, 2 मराठा सेनापतींचा वेढा, आदिलशाहीच्या सेनापतींचा वेढा विशाळगडला घालून ठेवलेला होता त्यांनी. आणि तो वेढा फोडून महाराजांना विशाळगडावर जायचं होतं, म्हणून मग महाराजांनी तिथं ते सैन्य ठेवलं. महाराज तिकडे निघाले, तोपर्यंत मागून सैन्य आलं. आता ते सैन्य कोणाचं होतं, ते फाजल खान वगैरेचं सैन्य नव्हतं, ते सैन्य होतं सिद्धी मसूदचं. सिद्धी मसूदनं त्यावेळेचा त्याच्या विश्वासातला सगळ्यात महत्वाचा माणूस महाराजांच्या पाठलागावर पाठवलाय. म्हणजे सिद्धी मसूद कोण आहे, त्याचा नंतरचा जर इतिहास बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की सिद्धी मसूद हा नंतर ज्यानं आदिलशाहीवर कमांड घेतली, म्हणजे ज्यानं आदिलशाही चालवली नंतरच्या काळात, असा सिद्धी मसूद आहे. त्याने एकदा महाराजांचा पराभव सुद्धा केलाय. म्हणजे महाराजांच्या सैन्याचा, आदिलशाही सैन्य जो जमशेद खान होता तो महाराजांना विजापूरचा किल्लाच देणार होता, काही त्यांची बोलणी झालेली होती, पण तो सिद्धी मसूदमुळे महाराजांना मिळाला नाही. असा इतका मुत्सद्दी माणूस आहे तो सिद्धी मसूद, असा लढवय आहे त्याला. आणि पिडनाईक बेरडाला, त्याचं पायदळ होतं कर्नाटकी, त्या दोघांना सिद्धी मसूदनं महाराजांच्या पाठलागावर पाठवलं. आणि हे जे काय पाठलागावर गेलेलं सैन्य आहे त्याचा जो लोंढा आहे तो पांढरं पाण्याला, म्हणजे एक स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे ती, म्हणजे युद्धातली एक डिफेन्सिव्ह एक पोझिशन तिथं आहे की तो रस्ता अडवू शकत होता, त्याच ठिकाणी अडवू शकत होतं. त्याच्या पुढं अडवला असता
तरी अडचणीचा होता, कारण परत तुम्ही आंब्यावरनं सुद्धा दौड मारून तिथं येऊ शकत होता. म्हणजे आंब्याला सुद्धा त्यांची चौकी असणार, तिथपर्यंत निरोप. ज्यावेळेला असं युद्ध झडतंय त्यावेळेला सगळे निरोप जात असतात की कुठं कुठं काय काय घडलंय लगेच, तर ते येऊ शकत होतं. महाराजांनी मग हे बाजीप्रभू देशपांडे आणि ही मंडळी तिथं थांबली. तुम्ही त्या प्रदेशाचा जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी जुने व्यापारी मार्गचे अवशेष अजून सुद्धा आहेत. आणि महाराज विशाळगडच्या पायथ्याला पोचल्यावर त्यांना सुद्धा लढाई लढावी लागली. आता काही लोक जी म्हणतात की महाराज थेट विशाळगडा पोचले, तर तसं नाही. महाराज गडावर चढत असताना शत्रू त्यांना अडवू शकला नाही असं परमानंदानं म्हटलं. आणि परत महाराजांच्या पाठलागावर पाठवलंय. ते एक वेगळं सैन्य होतं. नाही, ह्या सिद्धी मसूदला. म्हणजे आदिलशाहची सुद्धा 2 सैन्य होती. तिथं जे सैन्य होतं जसवंतराव दळव्याचं, सूर्यराव सुर्व्याचं, त्यांच्याशी लढून महाराजांना विशाळगडावर जावं लागलं. आणि महाराज विशाळगडावर गेल्यानंतर लगेचच त्याने ताज्या दमाची जी सैन्य तिथं मागवून ठेवलं होतं, बोलवून ठेवलं होतं, त्या सैन्याला तिने बाजीप्रभू आणि ही जी बांदल सैनिक जे लढत होते त्यांना मदत करण्यासाठी परत पाठवलं. आणि त्या लढाईचं वर्णन सुद्धा ह्याच्यात आहे, शिवभारतामध्ये आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग आपल्याला माहिती आहे हे खरं तर व्हर्बली सांगणं आणि इतिहासाच्या साधनातून मांडणी करणं फरक पडतं थोडासा याचा अभ्यासाचा. पण महाराज त्यावेळेला यशस्वीपणे तो 7 प्रहर, महाराज 7 प्रहरामध्ये जो 40 मैलाचा तो मार्ग आहे. म्हणजे एका रात्री 1 रात्र 1 दिवस असं धरा जवळजवळ. म्हणजे पहिल्या प्रहरात ते निघाले आणि नाही, 1 रात्र 1 दिवस पूर्ण प्रवास. हा पायी प्रवास आहे, हा जंगलातून प्रवास आहे. तुम्ही सह्याद्रीच्या पावसाची कल्पना करू शकत नाही. सह्याद्रीमध्ये ज्या वेळेला जुलै महिन्यामधला मुसळधार पाऊस पडत असतो त्यावेळेला वाटा निसरड्या झालेल्या असतात, त्यावेळेला वाटातनी चिखल असतो. त्यावेळेला सह्याद्रीच्या ज्या नद्या आहेत त्या खूप लहान आहेत उत्तरेच्या नद्यांपेक्षा, आणि त्या ओढ्यासारख्या भासतात उन्हाळ्यात. पण पावसाळ्यामध्ये त्यांनी रौद्र रूप धारण केलेलं असतं. आणि ह्या सगळं पार करत करत महाराजांना तो विशाळगड आणि महाराजांच्या बरोबरच्या सैन्याला जवळ करायचा होता. खरं तर याच्यामध्ये पूर्णपणे महाराज त्या या निसटून जाण्यामध्ये, सुटकेमध्ये यशस्वी झाले. आणि त्याच्यामध्ये मग शिवाकाशीदांचं बलिदान झालं, ते धारातीर्थी पडले. बाजीप्रभू धारातीर्थी पडले. अनेक मावळे धारातीर्थी पडले. त्यांची नावं इतिहासाला आपल्याला अजून आपण सांगू शकत नाही. पण हे शिवभारतामध्ये वर्णन केलं की महाराजांचं हे सगळं प्रकरण झालं. महाराज गेले, विशाळगडावर पोचले, आणि मग सिद्धी जोहार जो महाराजांच्या पाठीवर गेला होता तो परत आला. सिद्धी मसूद जो महाराजांच्या पाठीवर गेला होता तो परत आला सिद्धी जोहारकडं. तर परमानंदानं त्याच्यामध्ये असं म्हटलंय की सिद्धी मसूद हा सगळे हे चिखल हे ते परत आल्यानंतर तो दुसऱ्या ग्रहावरूनच आलेला आहे का काय, अशा पद्धतीचं त्याची अवस्था झालेली होती. म्हणजे त्याचे कपडे फाटलेले होते. म्हणजे तो सेनापतीचं सगळं झालेलं होतं. ते बाकी सैन्याचं तर हाल आपण सांगूच शकत नाही. अशा या सगळ्या रोमहर्षक सुटका महाराजांनी ती करून घेतली. त्याच्यामध्ये महाराजांचं मुत्सद्दीपण आहे, त्याच्यामध्ये शस्त्र वापरण्याचं टेक्निक जे आहे ते कुठलं योग्य शस्त्र वापरली जावीत कुठल्या परिस्थितीमध्ये ते आहे. त्यामध्ये तुमचा इंड्युरन्स म्हणतोय तुमची जी सहनशीलता आहे सैन्याची ती आहे. स्वामीनिष्ठा तर आहेच आहे, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. आणि एक सर्वोच्च सेनापती ची जी काय महाराजांना म्हटलं जातं ती सगळी लक्षणं या युद्धामधनं एका युद्धामधून आपल्याला दिसून येतात. म्हणजे ह्याच्यामध्ये अटॅकिंग सुद्धा आहे. आणि हे सगळं घडलंय पन्हाळा विशाळगडच्या परिसरात. आणि त्यामुळं पन्हाळा हा आपल्यासाठी आपल्याला महत्वाचा आहे. आणि खरं तर अजून हे सगळं जे काही सुटका आहे महाराजांची किंवा हे जे काही युद्ध आहे हे तिने 6 महिने कसा वेढा लढवला, तिथून कसे निसटले, अजून याच्यावर जास्त साधनं ज्या वेळेला जशी उपलब्ध होतील तसं तसं परत नव्यानं अभ्यास होईल असं मला वाटतं. हो सर. आणि तेव्हा आपण पुन्हा एकदा आपला एपिसोड करूया जेव्हा नवीन काही संदर्भ आपल्याला मिळतील त्यावेळेला. सर, आता तुमच्याकडून आम्हाला खरं तर खूप काही शिकायला मिळालं. शिवाजी महाराजांचा इतिहास, पन्हाळगडाचा इतिहास खास करून
आम्हाला जाणून घेता आला. शिवाजी महाराजांचं धैर्य असेल, त्यांचं रणनीती असेल, मावळ्यांची महाराजांबद्दल असणारी स्वामीनिष्ठा बघायला मिळाली आणि हे सगळंच प्रेरणादायी आहे आमच्यासाठी आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी हे प्रेरणादायी असंच राहणार आहे सर. आणि तुमच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. नमस्कार. जय शिवराय.